वर पर्यटकांनी मोठी गर्दी केली। अलिबागसह नागाव, मुरुड, काशी, दिवेआगार आणि श्रीवर्धन इथल्या किनाऱ्यांवर पर्यटक नाताळच्या सुट्टीचा मनमुराद आनंद लुटतायत। इथला निळाशार समुद्र, नारळी पोफळीच्या बागांनी पर्यटकांना भुरळ घातलेली आहे। वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्स, त्यामुळे लहान मोठी मंडळी खुश आहेत आणि खास मालवणी पद्धतीचे जेवण पर्यटकांच्या जिभेचे चोचले पुरवत आहेत। पर्यटकांच्या आगमनाने स्थानिक व्यावसायिक देखील सध्या खुश झालेले आहेत। आम्ही नाशिक जिल्ह्याहून आलो आहोत आणि दोघांचं आमचं बिझी शेड्यूल असतं। आम्ही दोघे डॉक्टर आहोत, त्याच्यामुळे रिलॅक्सेशनसाठी आम्ही इथे आलो आहोत। इथे ॲक्च्युअल नॉनव्हेज माझ्या मुलांनाही भरपूर आवडतं। इथे भरपूर नॉनव्हेजच्या डिश छान मिळतात असंही आम्ही ऐकलंय आणि एन्जॉय केली। ही 3री ते 4थी वेळ आहे आमची इथे येण्याची। आम्ही पुण्यावरून आलेलो आहेत। अलिबागची ट्रिप आम्ही एन्जॉय करायला आलो। इथे नागाव बीचला आलेलो आहोत आम्ही। इथे खूप सुंदर वातावरण आहे आणि समुद्र खूपच स्वच्छ आणि छान आहे। इथल्या सगळ्या ज्या स्पोर्ट्स येते, बनाना स्पोर्ट्स आहे, अजून काही अशा सगळ्या मुलांनी राईड्स एन्जॉय केलेले आहेत। सनसेट तर खूपच सुंदर होता, अगदी म्हणजे मनमोहक होता। कधी असं वाटत होतं की सतत पाहत राहावं त्या सनकडे असं। आणि समुद्र पाणी खूपच सुंदर आहे। सगळ्यांनी यावं इथे, खूप एन्जॉय करा। आम्ही खूप आनंद लुटला आणि असाच आनंद आपण सर्वांनी इथे येऊन लुटावा। तर सुट्ट्या सुरू झाल्या की आपोआपच पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळतात। सध्या नाताळची सुट्टी सुरू आहे आणि या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातनं हजारोंच्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल होत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, रत्नागिरी, गुहागर, दापोली, मुरुड, कर्दे सगळ्याच किनारपट्ट्या पर्यटकांनी गजबजलेल्या आहेत। समुद्राच्या पाण्यात मस्त विहार करण्याची मजा सुद्धा अनेक पर्यटक घेत आहेत। रत्नागिरी नजीकच्या गणपतीपुळेच्या मंदिरासमोरील किनारा पर्यटकांनी फुलून गेलेला आहे। याचा साडा बघत पर्यटकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। बघूया। नाताळची सुट्टी पडलेली आहे आणि त्यातच नाताळची सुट्टी आणि नवीन वर्ष साजरं करण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक जे आहेत ते कोकणात दाखल झालेले आहेत। आपण सध्या आहोत ते गणपतीपुळे समुद्रकिनारी आहोत आणि या ठिकाणची स्थिती पाहतोय। गणपतीपुळे असेल किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील इतर समुद्रकिनारे असेल, दापोली असेल, मुरुड असेल, गुहागर असेल किंवा अन्य समुद्रकिनारे असतील, या सर्वच समुद्रकिनारे जे आहेत ते सध्या पर्यटकांनी फुलून गेलेले आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक जे आहेत ते कोकणामध्ये दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत असेच काही पर्यटक आहेत। तुम्ही नेमकं काय सांगाल, तुम्ही कुठून आलेला आहात आणि कशा पद्धतीने एन्जॉय करताय? आम्ही ठाणे